नमस्कार, माझं नाव वेदिका होलगीर. मी 10वी मध्ये शिकते शारदा मंदिर हायस्कूलमध्ये. तर आमच्या शाळेमध्ये रानभाज्यांचं प्रदर्शन लागलं होतं. तर त्या प्रदर्शनामध्ये आम्ही फक्त पावसाळ्यात मिळणाऱ्याच खूप दुर्मिळ रानभाज्या बघितल्या. त्यांचं महत्त्व आणि खूप काही आयुर्वेदिक त्यांच्यामधनं गुणधर्म आपल्याला मिळतात हे बघितलं. आणि अतिशय दुर्मिळ भागातून त्यांनी आमच्यासाठी त्या रानभाज्या दाखवण्यासाठी आणल्या होत्या. तर खूप छान हे प्रदर्शन होतं आमच्या शाळेत. नमस्कार, माझे नाव हिंदवी चंद्रकांत. मी आता 10वी मध्ये आहे. आमच्या शाळेचं नाव शारदा मंदिर हायस्कूल आहे. मला ज्या रानभाज्या माहीत नव्हत्या त्यांचंही मला आज समजलं का, म्हणजे ज्या कल्याणमध्ये म्हणजे शहरामध्ये ज्या भाज्या भेटत नाही त्या खेडेगावात भेटतात आणि ते लोकांनी आमच्यासाठी इथं खूप कष्ट घेतले येण्यासाठी. आणि मग जे मध असतं ना ते डोंगरा साईडला असतं, ते इथं भेटत नाही ना, त्यांनी ते आमच्यासाठी म्हणजे प्रदर्शनासाठी त्यांनी एवढं लांबून आणलं. भाज्यांचं प्रदर्शन. नमस्कार, माझं नाव भावेश सचिन गायकवाड. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे आणि आज आमच्या शाळेत रानभाज्यांचा मेळावा लागला होता, प्रदर्शन लागला होता. आणि रानभाज्या बघून खूप मी पण एक मराठी माणूस, रानभाज्या मला खूप आवडतात. रानभाज्यांमध्ये सर्व प्रकारचे जे भाज्या आम्हाला माहीतसुद्धा नव्हता त्यासुद्धा आज त्यांचं प्रदर्शन झालं होतं. आम्हाला त्या ज्या रानभाजी विकल्या होत्या त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमच्या सरांनी सुद्धा सांगितले रानभाज्यांचं महत्त्व. आणि खूप भारी म्हणजे त्यांचं एकदम चव आपल्याला जी आपण त्या रानभाज्या खातो त्यामुळे आपले शरीराला एकदम प्रोटीन भेटतो त्या रानभाज्याने. आणि आज आमच्या शाळेत प्रदर्शन होतं आणि आम्हाला सर्व माहिती मिळाली रानभाज्यांची. वैशाली विनेश देशमुख, शारदा मंदिर माध्यमिक विभागातली मुख्याध्यापिका या पदावर आहे. या माझ्या सहकारी शारदा मंदिर हायस्कूलच्या पर्यवेक्षिका आणि हे आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री चौधरी सर. सगळ्यात पहिले तर रोटरी क्लब आणि सुभेदार पाडा कटरा यांचं अतिशय मनापासून आभार, कारण त्यांनी रानभाज्या महोत्सव हा आमच्या शारदा मंदिर संस्थेच्या सभागृहामध्ये हा महोत्सव आयोजित केला. इतरांना तर आजूबाजूच्या रहिवाशांना तर याचा उपयोग आहेच, पण आमच्यासाठी हा खास एवढ्याचसाठी आहे की शाळेमध्ये जे पर्यावरण विषयक मुलांना शिक्षण माहिती दिली जाते त्यामध्ये आमच्यासाठी हा ऐका चालून आलेली एक संधी होती. आणि त्यातनं आमच्या मुलांनी आज या प्रदर्शनाला भेट दिली, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी भेट दिली. रोटरी आणि सुभेदारावर कट्ट्याने नुसता महोत्सव आयोजितच केला नाही, कारण काय होतं बऱ्याचदा प्रदर्शन आहे म्हटलं की लोक येतात आणि ते थांबून जातात सगळे. पण यांनी आणखी एक सोय केलेली होती की तिथे या सगळ्या भाज्यांची अचूक वैज्ञानिक आणि गुणधर्मासकट त्याची माहिती घेणारे पाठ्यक्रमांना पोचावी ही सोय केल्याकारणाने आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक भाजीसमोर उभा राहून या भाजीचं नाव काय, त्या भाजीचा गुणधर्म काय, त्याचा उपयोग काय, शरीराला त्याचा उपयोग काय, कारण ह्या सिजनल भाज्या आणि ह्या ठराविक सीझनमध्ये यांचा शरीराला नक्कीच उपयोग आहे. तर ही सगळी माहितीसुद्धा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यार्थ्यांना मिळालं. त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झाला की आमच्या शारदा मंदिर संस्थेच्या सभागृहामध्ये रोटरी आणि सुभेदार कट्टा यांनी हा महोत्सव आयोजित केला. आणि हा इतक्यापुरताच मर्यादित न राहता हा महोत्सव, या महोत्सवाचा कालावधी आणि या महोत्सवाची व्याप्तीसुद्धा वाढवावी यासाठी मी आयोजकांना विनंती करते की त्यांनी याची व्याप्ती वाढवावी. म्हणजे फक्त आमच्याच विद्यार्थ्यांना नाही तर हळूहळू नामशेष होत चाललेल्या या भाज्यांची माहिती, त्यांचे गुणधर्म सामान्य नागरिक आणि विद्यार्थी पुढच्या भावी पिढीला सुद्धा मिळावी.